नाशिकची विधान परिषद निवडणूक राज्यात चांगली महायुतीने नाशिक वगळता सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला। 17 पैकी 16 जागेवर महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला। मात्र नाशिकच्या जागेवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी बाजी मारली। निवडणूक झाल्यानंतर गोकुळ गीतेंना उपमुख्यमंत्री शिंदेंनी फोन करून मुंबईला बोलवले। त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी आमदार गोकुळ गीते यांना घेऊन ते विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले। व्यक्तीचा मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु 100% या ठिकाणी महायुतीमध्ये दगाफटका झालेला आहे आणि महायुतीचे जेवढे घटक होते त्यांनी ज्या अपेक्षेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही आहे। आज आम्हाला आता असं वाटायला लागलं की समोरासमोर जर निवडणूक झाली असती तर 100% त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसलं असतं। मी माघार घेतो, मी तुमच्याबरोबर आहोत, आम्ही त्या ठिकाणी प्रचार नाही करत आहे, दिशाभूल करण्याचं काम केलं आणि केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे। शिंदे साहेबांना त्या ठिकाणी भेटणार, नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही घडलं या निवडणुकीच्या संदर्भात त्याची इत्तमभूत माहिती शिंदे साहेबांना कळवणार आणि याचा अहवाल आम्ही पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार। आता हा संशोधनाचा भाग आहे, आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचं अनालिसिस करू शकत नाही, परंतु अनालिसिस करणं गरजेचं आहे आणि कारण भविष्यामध्ये पुढे अनेक निवडणुका आहे आणि असाच जर विश्वासघात सातत्याने जर होत असेल तर कदाचित हे बरोबर नाही, असं मला एवढं आपल्या माध्यमातून सांगायचं। मतदान केंद्रात आहे, माझा फोन पण माझ्याकडे अजून नाही आहे। तर गोकुळजी, ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये गिरीश महाजन, उदय सामंत अशा दिग्गज नेत्यांनी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा हा निकाल काय नेमकं कारण आहे याच्यामागे? नाही, मी तुम्हाला 1 जूनलाच त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की मतदारांचा प्रचंड रोष त्या उमेदवारावर होता, निष्क्रिय उमेदवार त्यांनी पुन्हा दिला होता आणि आपण लक्षात घ्या 6 वर्षे या टेन्युअर आहे या मतदारसंघाच्या आमदारकीचा आणि अशा काळामध्ये एक फिट उमेदवार जर लोकांना पाहिजे असेल तो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि अनफिट उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी नाकारला। गिरीश महाजन आणि स्वतः एकनाथ शिंदे यांचा शब्द तुम्ही खाली पाडला असं बोललं जातं। नाही, मी माझा प्रचार थांबवला होता, मी त्यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलेलो होतो। माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतशः आभारी आहे। तुमचा निकाल लागल्यानंतर गिरीश महाजन किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं नाही? माझा फोनच माझ्याकडे नाही, आतमध्ये इकडे मोबाईल नसल्यामुळे माझं कोणाशी बोलणं नाही झालेलं। नरेंद्र दराडे असं म्हणतायत की विश्वासघात झालेला आहे, सगळे नेते सारखेच आहेत, सगळे खोटारडे आहेत। त्याचं उत्तर तेच देतील। बरं, पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा तुम्ही जोरात सुरू केली होती, असं म्हटलं जातं आहे की आधीच तुम्ही सगळ्या नगरसेवकांपर्यंत पोहोचला होता आणि त्याच्यामुळे इतर उमेदवारांना काही संधीच नाही मिळाली। मी फॉर्म भरण्याच्या पूर्वीच जी माझी प्रचार फेरी झाली होती, फॉर्म भरण्याच्या पूर्वी जागा वाटपाच्या अगोदर आपण खरं तर गणेश भाऊ गीतेंसाठी ही प्रचार फेरी आम्ही अवलंबली होती आणि जागा महायुतीमध्ये भाजपाला मिळावी आणि त्या रूपात गणेश गीतेंना त्या ठिकाणी उमेदवारी अपेक्षित होती, पण 31 मेला जागा वाटपाची जागा शिवसेनेला गेली आणि नरेंद्र दराडे जे निष्क्रिय उमेदवार लोकांनी त्या ठिकाणी नापसंती आज त्यांना त्या ठिकाणी घोषित केलं आहे त्यांनाच ती उमेदवारी परत दिल्याने त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचा मला रेटा होता की गणेश भाऊ त्या ठिकाणी पक्षाच्या विरोधात जाणार नाही, पण गोकुळ भाऊ त्या ठिकाणी तुम्ही ही भूमिका पार पाडली पाहिजे। 1 जूनला आपण माहीत आहेत, आपणच माझी उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।